Hi friends, today we are going to study the new chapter that is the arithmetic progression. फ्रेंड्स हा चॅप्टर खूप सोपा आहे. याचे मेन कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर झाले तुम्ही इच अँड एव्हरी एक्झाम्पल क्लिअरली सॉल्व करू शकाल. ओके, सो अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे समजण्यापूर्वी फ्रेंड्स तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे काय हे कळलं पाहिजे. ओके, ॲज पर द डेफिनेशन अ सेट ऑफ नंबर्स where the numbers are arranged in a definite order like a natural number is called sequence. सिक्वेन्स ही एक नंबरचा सेट असते ज्याच्यामध्ये अरेंज केलेले नंबर एक डिफायनाइट ऑर्डरने मांडलेले असतात. लेट्स कन्सिडर, मी एक एक्झाम्पल लिहिते. फॉर एक्झाम्पल 1, 5, 9, 13 and so on. Okay, after that 1, 4, 9, 16, 25 डॅश. ठीक आहे फ्रेंड्स, मी हे जे दोन एक्झाम्पल दिले याच्यातनं सिक्वेन्स म्हणजे काय हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल. ॲक्च्युली इट इज अ सेट ऑफ नंबर. येस, इट इज अ सेट ऑफ नंबर वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन डिफायनाइट ऑर्डर. हे नंबर्स अरेंज करताना त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक डिफायनाइट ऑर्डर आहे. तर काय ऑर्डर आहे? 1 मध्ये मी 4 ॲड केले तर 5 मिळतील. 5 मध्ये मी 4 ॲड केले तर 9 मिळणार आहेत. 9 मध्ये जर मी 4 ॲड केले तर 13 मिळतील. 13 मध्ये जर मी 4 ॲड केले तर मला 17 मिळतील अँड सो ऑन. अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्स किती पण लांबपर्यंत इन्क्रीज करू शकता. ओके, नाउ नेक्स्ट वन 1, 4, 9, 16, 25 डॅश. If you observe this carefully, this first number is square of 1, this second number is square of 2, this third number is square of 3, fourth number is square of 4 and fifth number is square of 5. मग याच्यातले डिफायनाइट ऑर्डर काय आहे? The square of natural number. Natural number start from पहिला नॅचरल नंबरचा स्क्वेअर, मग दुसरा नॅचरल नंबरचा स्क्वेअर, मग तिसरा नॅचरल नंबरचा स्क्वेअर, मग चौथ्या आणि मग पाचव्या. ही डिफायनाइट ऑर्डर आहे. ओके, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस एखाद्या नंबरचा सेट दिला जातो त्या सेटमध्ये जी नंबरची अरेंजमेंट केली आहे त्याच्यामध्ये काय ऑर्डर आहे ही जर तुम्हाला कळली तुम्ही फर्दर नंबर्स लिहू शकता. ओके, अँड दॅट एक्झाम्पल आर द एक्झाम्पल ऑफ सिक्वेन्स. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला हे कळलं की प्रत्येक पहिल्या नंबरमध्ये तुम्ही 4 ॲड केला की तुम्हाला पुढचा नंबर मिळणार आहे. दुसऱ्या सेटमध्ये तुम्ही असं ऑब्झर्व केलं की नॅचरल नंबरचा स्क्वेअर आहे. नेक्स्ट नॅचरल नंबर काय आहे? 6. 6 चा स्क्वेअर काय असणार आहे? 36. नेक्स्ट नंबर इज 7. 7 चा स्क्वेअर काय असणार आहे? 49 अँड सो ऑन. दिस इज द सिक्वेन्स ज्याच्यामध्ये तुम्हाला डिफायनाइट रूल कळतोय. नाव आता इकडे पहा, मी इथे पहिले लिहिलंय 2. फर्स्ट नंबर इज 2. हिअर लिहिलं 4, हिअर 8 अँड सो ऑन. ओके, याच्यामध्ये काय डिफायनाइट ऑर्डर आहे फ्रेंड्स? 2 into 2 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32, 32 2 जा 64. इन धिस वे आपण पुढचे पण नंबर लिहू शकतो. याच्यामध्ये काय तुम्हाला डिफायनाइट ऑर्डर सांगितली आहे? फर्स्ट नंबर लिहिला त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, सेकंड नंबर मिळाला. सेकंड नंबरला मी 2 ने मल्टिप्लाय केलं, मला थर्ड नंबर मिळाला. थर्ड नंबरला 2 ने मल्टिप्लाय केलं, फोर्थ नंबर, फोर्थला 2 ने मल्टिप्लाय केलं, फिफ्थ नंबर, फिफ्थला 2 ने मल्टिप्लाय केलं, सिक्स्थ नंबर. इन दिस वे वी कॅन इन्क्रीज दिस सिक्वेन्स. ओके, म्हणजे याच्यामधला डिफायनाइट रूल काय कळला तुम्हाला की प्रिव्हियस नंबरला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर जे आन्सर येतं ते तुमचा नेक्स्ट नंबर असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक डिफायनाइट रूल असतो अँड दीज आर द एक्झाम्पल ऑफ सिक्वेन्स. ओके, तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे काय कळलं? तुम्हाला हे कळलं की ज्यावेळेस आपण नंबरचा सेट घेतो त्या सेटमधल्या प्रेझेंट नंबरमध्ये एक डिफायनाइट रूल असतो. विशिष्ट प्रकारच्या एका नियमाने ते प्रत्येक नंबर्स बांधले गेलेले असतात, त्याला म्हणायचे सिक्वेन्स. ओके, आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच एक सिक्वेन्स असते. त्या सिक्वेन्समध्ये काय होतं फ्रेंड्स त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात. लेट्स सी. फॉर एक्झाम्पल, now if you observe these sequences carefully, let's see, consider the first one. याच्यातला फर्स्ट नंबर आहे 3. 3 नंतर आलेत 5. म्हणजे तुम्हाला एवढं तर कळलं 3 मध्ये 2 ॲड केला 5 मिळणार. 5 मध्ये 2 ॲड केल्यावर 7. 7 मध्ये 2 ॲड केल्यावर 9. 9 मध्ये 2 ॲड केल्यावर 11. 11 मध्ये 2 ॲड केल्यावर 13. म्हणजे प्रत्येक प्रिसिडिंग नंबरमध्ये स्पेसिफिक नंबर जर मी ॲड केला तर मला पुढचा नंबर मिळतोय. ओके, सिमिलरली हिअर 10 मध्ये 5 ॲड केले 15, 15 प्लस 5 20, 20 प्लस 5 25, 25 प्लस 5 30 अँड सो ऑन.
म्हणजे ह्या सेकंड एक्झाम्पलमध्ये मी पर्टिक्युलर नंबर प्रिसिडिंग नंबरमध्ये ॲड करते, म्हणजे मला पुढचा सक्सेडिंग नंबर मिळतोय. इथे पण तसा 7 + 3 10, 10 + 3 13, 13 + 3 16, 16 + 3 19, 19 + 3 21 and so on. Okay? Means in that sequence a definite number is added in the preceding number, then we get the succeeding number. म्हणजे प्रत्येक पूर्वीच्या नंबरमध्ये जर मी एक स्पेसिफिक नंबर ॲड केला तर मला पुढचे नंबर मिळतात. So what we observe, in each sequence a particular number is added in the previous term, then we get the next terms. Okay? हे जे नंबर आहेत 3 is the first number, 5 is the second number, we call it as a term. That is the first term, second term, third term, fourth term, fifth term and so on. Okay? So in these sequences a particular number is added in previous number, then we get the next term. म्हणजे पहिल्या नंबरमध्ये मला एक स्पेसिफिक नंबर ॲड करावा लागतो, त्यावेळेस मला पुढची टर्म मिळते. ओके, सो अशा ज्या सिक्वेन्स असतात, the sequence in that if you have to add the specific a particular number in the previous term, then we get the next term, and that all sequence we call as a arithmetic progression. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये तुम्हाला प्रत्येक पहिल्या टर्ममध्ये एक स्पेसिफिक नंबर ॲड करावा लागतो, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टर्म मिळत जाते. अँड दॅट ऑल सिक्वेन्स आर द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सो लेट्स सी द व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फ्रेंड्स, तुम्ही पाहिलं सिक्वेन्स इज द सेट ऑफ नंबर वेअर द ईच नंबर इज अरेंज्ड विथ अ पर्टिक्युलर ऑर डिफायनाइट ऑर्डर. त्याच्यामध्ये स्पेसिफिक ऑर्डर असते आणि अशा सिक्वेन्सला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतो की ज्याच्यामध्ये पहिल्या टर्ममध्ये एक स्पेसिफिक नंबर ॲड केला तर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळते. ओके, ही डेफिनेशन आपण त्या एक्झाम्पलवरनं पाहिली होती. नाव लेट्स सी. So AP stands for arithmetic progression. The definition of AP is in the given sequence, if the difference between two consecutive terms, that is the Tn plus 1 minus Tn, is a constant, then the sequence is called arithmetic progression. Okay? आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, मग हे सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. फॉर एक्झाम्पल 3, 5, 7, 9, 11, 13. हिअर T1 म्हणजे फर्स्ट टर्म 3 आहे, T2 सेकंड टर्म 5 आहे, T3 म्हणजे थर्ड टर्म 7 आहे, T4 फोर्थ टर्म 9 आहे आणि T5 म्हणजे फिफ्थ टर्म 11. 1, 2, 3, 4, 5, 6 and our last sixth term, that is the T6 is equal to 30. ठीक आहे, मी सगळ्या टर्म लिहिल्या. आता इथे काय सांगितलंय पहा, Tn, n means नॅचरल नंबर. आपण जेव्हा केव्हा सोडू, हिअर n स्टँड फॉर द नॅचरल नंबर. आता लक्षात घ्या, मी काय करते T2 मायनस T1 म्हणजेच काय झालंय T2. आता T1 इज अ फर्स्ट नंबर, 1 पेक्षा 2 एकने मोठा आहे, म्हणजे इथे असं होतं Tn plus 1 minus Tn मीन्स पुढची टर्म वजा मागची टर्म. अशा दोन टर्मचा तुम्हाला डिफरन्स घ्यायचा आहे. दॅट्स वाय हिअर Tn प्लस मायनस Tn. इथे जर 5 असेल, तुम्ही n ची व्हॅल्यू जर 5 घेतली तर इथे काय आहे ना 6, आणि 6 टर्म मायनस 5 टर्म्स. हिअर T2 मायनस T1 विच इज इक्वल टू, are you getting my point? T2 minus T1, second term is 5 minus first term is 3. Here answer is 2. Now next one, T3 minus T2, our third term is 7, second term is 5, 7 minus 5 is 2. So T4 minus T3, T4th term is 9, third term is 7, our answer is 2. And next one, T5 minus T4 is equal to our fifth term 11 minus 9, here answer is 2. If you observe all these differences, let's see, our first difference is 2, our second difference is also 2, our third difference is also 2, and our fourth difference is also 2. Means कुठल्या पण दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स घ्या, ह्या दोन घ्या, ह्या दोन घ्या, ह्या दोन घ्या, ह्या दोन घ्या, कुठल्याही कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स घ्या, जर त्याच्यामधला डिफरन्स कॉन्स्टंट असेल म्हणजे एकच असेल, पहिल्या वेळेस डिफरन्स आला 2, दुसऱ्या वेळेस पण 2, तिसऱ्या वेळेस पण 2, चौथ्या वेळेस पण 2, जर प्रत्येक वेळेस येणारा डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर ती सिक्वेन्स तुमची असते अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि याच्यामध्ये जो डिफरन्स येतो, ज्याला आपण आता 2 म्हणतोय, हा जो डिफरन्स आहे याला म्हणायचं कॉमन डिफरन्स.
आर यू गेटिंग माय पॉईंट? म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन शिकायचे आहेत, काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचे असतात. दॅट इज द कॉमन डिफरन्स. डीला काय म्हणतोय आपण फ्रेंड्स? याला म्हणतोय आपण कॉमन डिफरन्स. ओके, अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल डी. त्याच्यानंतर ए म्हणजे असती फर्स्ट टर्म. ओके, A small a is called as a first term of an given AP. या इथे T1 is equal to 3 म्हणजे A ची व्हॅल्यू किती असणार आहे फ्रेंड्स? 3. ठीक आहे, तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय कळलं का? तुम्हाला कुठलीही सिक्वेन्स देऊ द्या. लेट्स कन्सिडर वन मोर एक्झाम्पल. ओके, आता ही सिक्वेन्स डेफिनेटली सिक्वेन्स आहे, कारण याच्यामध्ये जे काही नंबर्स अरेंज केले त्यांच्यामध्ये डिफाइनाइट रूल आहे. पण ही सिक्वेन्स AP आहे की नाही, म्हणजे दिस सिक्वेन्स इज इन अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन ऑर नॉट. फॉर दॅट आपल्याला चेक करावं लागेल की याच्यामधला डिफरन्स सेम आहे का. मी फर्स्ट टर्म घेणार 4, सेकंड टर्म घेणार 8, थर्ड टर्म म्हणजे तिसऱ्या नंबरचा आकडा असेल तुमचा 12, फोर्थ टर्म असेल तुमची 16 अँड फिफ्थ टर्म असेल तुमची 20. ओके, आता आपण डिफरन्स चेक करूया. मी तुम्हाला सांगितलं इथे काय करायचं असतं, पुढची टर्म वजा मागची टर्म मीन्स सक्सेडिंग मायनस प्रिसिडिंग. सो हियर T2 minus T1 that is 8 minus 4, his difference is 4. Now T3 minus T2 12 minus 8, its answer is 4. पुढचं T4 minus T3 म्हणजे फोर्थ टर्म वजा थर्ड टर्म इज इक्वल टू 16 minus 12, here answer is 4. and last one T5 minus T4, so 20 minus 16, its answer is 4. if you observe it carefully, all differences are same, means here common difference is constant. Okay, so given sequence is in an AP, so we have to mention that here D is constant. Therefore, given sequence is in an AP. Okay? So, याच्यामध्ये D तर कळला तुम्हाला. D किती आहे? This constant is called as a D. D is equal to 4. याच्यातनं A पण कळेल. A म्हणजे काय? फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म किती आहे? 4. So, A is equal to 4. म्हणजे फ्रेंड आता हे तर कळलं तुम्हाला. A किती आहे? 4. D किती आहे? 4. ठीक आहे, आता मी तुम्हाला याच्यातनं एक कन्सेप्ट सांगते. लेट्स सी, तुम्हाला A माहिती आहे, तुम्हाला D माहिती आहे. आता तुम्हाला फर्स्ट टर्म म्हणजे काय माहिती आहे? फर्स्ट टर्म म्हणजे A. जर समजा ती 4 आहे, आपण हेच एक्झाम्पल कन्सिडर करूया. म्हणजे A आणि D वरनं सुद्धा तुम्ही AP फॉर्म करू शकता. फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय A, इट इज ऑल्सो T1. सो फर्स्ट टर्म इज इक्वल टू A इज इक्वल टू T1. ओके, तुम्हाला डिफरन्स पण माहिती आहे. डिफरन्स किती आहे? 4. तुम्ही डिफरन्स कसा मिळवायचा फ्रेंड? लेट्स सी, तुम्ही डिफरन्स असे मिळवायचे T2 मायनस T1 इज इक्वल टू D. समजून घ्या, T2 मायनस T1 इज इक्वल टू D. D इज अवर कॉमन डिफरन्स. सो लेट्स सी, T2 इज इक्वल टू D मी इथेच ठेवते. हा T1 LHS ला मायनस आहे, RHS ला गेल्यावर प्लस होईल. म्हणजेच जर तुम्हाला सेकंड टर्म मिळवायची असेल फ्रेंड, तर तुम्ही काय करणार? फर्स्ट टर्म मध्ये D मिळवणार. ठीक आहे, म्हणजे याच्यावरनं काय कळतंय, इफ यू वॉन्ट टू फाइंड Tn plus 1, then you have to add the common difference in the previous term. ठीक आहे, पहा इकडे तुम्ही काय केलं होतं? T2 मायनस T1 कॉमन डिफरन्स मिळवला होता. म्हणजे T2 मायनस T1 गेट D. T1 तिकडे जाऊन प्लस झाला, म्हणजे T1 प्लस D केला तर तुम्हाला पुढची टर्म मिळते. लेट्स सी, तुम्ही T3 मायनस T2 करायचा, त्यावेळेस तुम्हाला कॉमन डिफरन्स मिळायचा. म्हणजे जर तुम्हाला थर्ड टर्म हवी असेल तर तुम्ही कॉमन डिफरन्समध्ये प्रिव्हियस टर्म म्हणजे सेकंड टर्म ॲड करणार. म्हणजे तुम्ही कुठला फॉर्म्युला शिकला? जर तुमच्याकडे A आणि D असेल तर तुम्ही ह्या फॉर्म्युल्याच्या मदतीनं कुठल्याही पुढच्या टर्म शोधू शकता. तुमच्याकडे फर्स्ट टर्म आहे म्हणजे तुमच्याकडे A आहे. A म्हणजे T1, त्याच्यामध्ये जर तुम्ही D मिळवला तुम्हाला सेकंड टर्म मिळते. ठीक आहे, समजून घ्या फॉर्म्युला कसा डिराइव्ह झालाय, दॅट्स इम्पॉर्टंट. तुम्हाला हे माहित होतं सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म D मिळतोय. जर तुमच्याकडे फर्स्ट टर्म आहे आणि D आहे तर तुम्ही सेकंड टर्म मिळवणार ना. कशी मिळवणार? फर्स्ट टर्म मध्ये D मिळवा. फर्स्ट टर्म मध्ये D मिळेल तर सेकंड टर्म मिळेल. सेकंड टर्म मध्ये
सेकंड टर्ममध्ये जर तुम्ही डी मिळवला तर तुम्हाला थर्ड टर्म मिळेल, तुम्ही थर्ड टर्ममध्ये जर डी मिळवला तर तुम्हाला फोर्थ टर्म मिळेल अँड सो ऑन. म्हणजे तुमच्याकडे जर पहिल्याच्या टर्म असतील आणि जर तुम्ही त्याच्यात डी ॲड करत गेला तर तुम्हाला नेक्स्ट टर्म मिळत जातील. ठीक आहे. वन्स यू नो इट इज अ डेफिनेटली AP अँड यू नो द व्हॅल्यू ऑफ A and D, इझिली यू कॅन फॉर्म an AP.